नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ठाकरेंवरती टीका न करणारे शिंदे गटाचे 4 आमदार मातोश्रीवर। काय आहे मोठी बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। चला तर मित्रांनो, बातमी काय आहे सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणात 1 वर्षापासून जो सत्ता संघर्ष सुरू आहे त्यातच आता एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता जनतेने दाखवली आहे। जनतेचा पाठिंबा बघता शिंदे गटातील काही आमदारांमध्ये चलबिचल अवस्था झालेली आहे आणि जे ठाकरेंवरती कधी टीका करत नाहीत असे आमदार आता मातोश्रीपर्यंत येणार आहे, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सविस्तर बातमी काय आहे आपण बघत आहोत। 4 आमदार जे ठाकरेंवरती टीका करत नाहीत त्यातील पहिले नाव आहे चिमण आबा पाटील। फारोळा मतदारसंघाचे ते आमदार आहेत। त्यांचा आणि गुलाबराव पाटलांचं कधीच जमत नाही, त्यामुळे ते शिंदे गटात गेले होते, परंतु गुलाबराव सुद्धा त्यामध्ये सामील झाल्याने त्यांची पंचायत झाली आणि त्यामुळे ते ठाकरे यांच्याशी संपर्कात राहिले अशी माहिती मिळालेली आहे। दुसरे आमदार आहेत संभाजीनगरचे प्रदीप जयस्वाल, जे कधी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करत नाही। तिसरे आमदार आहेत सांगलीचे अनिल बाबर, हे सुद्धा उद्धव ठाकरे यांचा आदर करतात आणि ते मातोश्रीवर टीका करत नाही। आणि चौथे आमदार आहेत राधानगरीचे कोल्हापूरचे आबिटकर प्रकाश आबिटकर, हे सुद्धा मातोश्रीवर कधीच टीका करत नाही। त्यामुळे हे 4 आमदार लवकरच मातोश्रीवर शिवबंधन बांधून परत स्वगृही येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।